नमस्कार, प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत मायमोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. मिराबाग चालू आशिल्ल्या प्रस्तावित धरण प्रकल्पाक विरोध करपी आंदोलनाक गोवा फॉरवर्ड फुडारी विजय सरदेसायान आपलो तेंको केलो जाहीर. प्रकल्पा आड गरजेची कायदेशीर प्रक्रिया हातात घेवपा खातीर आदार दितले अशें दिलें आश्वासन. आशिये बेतोडा स्क्रॅप यार्डाक रातीकडे उजो लागिल्ल्यान सबंद परिसरात भिरांत पाताळी. लोकांच्यो कागाळी आसून लेगीत अधिकाऱ्यांनी कानामारा घेतले ना म्हणून थळावे जाल्यात बेजार. गोंयची गिरेस्त संस्कृतीक आनी धर्मीक परंपरे खातीर नांव आशिल्ले हे परंपरेचो गौरव मनयतना गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल व्हडा उमेदीन मनयले. आता खबर विस्तारान. मिराबाग चालू आशिल्ल्या प्रस्तावित धरण प्रकल्पाक विरोध करपी आंदोलनाक भेट दिवपाक आयिल्ल्या गोवा फॉरवर्ड फुडारी विजय सरदेसायान आपलो तेंको जाहीर केलो. आंदोलनकारांक संबोधीत करतना सरदेसाय हांणी प्रकल्पा आड गरजेची कायदेशीर प्रक्रिया हातात घेवपा खातीर गरजेचो सगळो आदार दितले अशें आश्वासन दिलें. सरदेसाय हांणी फुडें दावो केलो की गांवच्या लोकांची मागणी नासतना हो प्रोजेक्ट हाडटा कित्याक. गोंय सरकार उदका संसाधन खात्याचे वर्सुकी अर्थसंकल्प फकत ह्या धरण प्रकल्पा खातीर 400 कोटी रुपयांचे पुराय अर्थसंकल्प दिता. हाचो अर्थ हो धरण मुखेलपणान थळाव्या लोकांच्या फायद्या खातीर न्हय तर त्या वाठारांतल्या उद्देग धंद्याक उदका पुरवण करपा खातीर बांदता असो आरोप तांणी केला. ह्या अधिवेशनात आमी खंयचो प्रोजेक्ट हाडटलो जाल्यार गांवच्या लोकांच्या सहमती शिवाय प्रोजेक्ट हाडपाक मेळचो ना असे प्रश्न काडटले अशें पत्रकारांक सांगलें. 30, 40, 50, 60 MLD जो बंधारा मिराबाग म्हणटा तो सावड्ड्यान करतात ही एक फीट केस. जंय सरकार नाका आसतना डेव्हलपमेंट करता, लोक मागनासतना विकास करून जाता. डेव्हलपमेंट बाय कन्सेंट म्हणटा जो मॉडेल आमी आमचे मतदारसंघात वापरतात. थंय लोकांक जाय तें करपा खातीर झगडप. हांगा लोकांनी कोणें मागूंकूच ना. हांगाचें उदक काडून ते व्हरतात पंचवाडी, म्हैसाळ. थंयचे सरपंचाक आदले सरपंचाक जर विचारले तर तो म्हणटा आमी केन्ना हें उदक मागूंकूच ना म्हणून. सो सरकार आउट ऑफ द वे वचून 400 कोटी रुपया एक प्रोजेक्टाचेर मुट्टा. हातून कितें तरी पर्सनल इंटरेस्ट सरकाराक आसा. WRD म्हणटा तो डिपार्टमेंट केल्लो एज अ एन्सिलरी ऑर सपोर्ट टू एग्रीकल्चर. WRDचे ड्युटी कितें आसता, उदक काडून इरिगेशनाक वापरप. इरिगेशनाक, नॉट इवन ड्रिंकींग वॉटर, इरिगेशनाक वापरप हें बेसीक फंक्शन आहा WRDचें. तांचे अरावंड इफेक्टिवली 400, 450, 500 कोटी बजेट, एन्युअल बजेट आसता. एक्च्युअल मोडून मेळटा ते सॅलरीज काडल्यो जाल्यार. ह्या एक प्रोजेक्टान 400 कोटी आहा. पायपलायन जर भितर घेतली जाल्यार 400 वर्साचें एंटायर बजेट एक प्रोजेक्टाचेर सरकार मोडटा. जो प्रोजेक्ट लोकांक नाका आनी लोकांनी खंयचे मागूंकूच ना. हांगाचे स्थानीक लोकांनी मागूंक ना आनी थंयचे पंचवाडीच्या लोकांनी तें उदक हांगाच्यान थंय व्हर म्हणून सांगूंक ना. सो सरकार एक खंयची तरी कंपनीक आदार करपाक वो फाटल्या दारांतल्यान सपोर्ट करपा खातीर इरिगेशनाचे पयशे मोडून हे शेतकऱ्यांक बेनिफीट जावंक जाय आशिल्लो. तो स्थानीक मनीस स्थानीक शेतकऱ्याच्या अगेन्स्ट हांगा फ्लडींग जावंक शकता अशें ह्यूज एनवायरमेंट इम्पॅक्ट आशिल्लो इश्यू सरकार करपाक फुडें सरला. सो ह्या सरकाराक ह्या एसेंब्लीन आमी ह्या इश्यूचेर हो इश्यू आमी काडटले. वी वील एन्श्युअर दॅट नो प्रोजेक्ट इज पुश डावन द थ्रोट्स ऑफ द विलेजेस. ताका जर तें नाका जाल्यार तें जावंक जाय. गांवच्या लोकांक जें कितें जाय तोच प्रोजेक्ट थंयच सरकारान पयशे म्हणूंक जाय. हे आमचें स्टँड आहा. आतां एसेंब्लीची परिस्थिती अशी आहा की एसेंब्ली फूल जातली काय ना हाजेरूय बी डावट आहा. एस्पेशली बिकॉज ऑफ द फोंड्या बाय इलेक्शन. तें जर मदींच डिक्लरेशन आयलें जाल्यार एसेंब्ली कट जावंक शकता. अशें जालें जाल्यार तांकां आदार करप, दुसरे कडच्यान खंयच्यान तरी न्याय घेवपाक हें करपाक आमी तांकां आमचो पक्ष आदार करतले. आशेवाडा बेतोडा स्क्रॅप यार्डाक उजो लागिल्ल्यान सबंद परिसरात धुंवर पातळ्ळो. स्क्रॅपात प्लास्टीक आशिल्ल्यान
उज्यान पेट घेतलो. स्क्रॅपाचो गोबर जालो. बरें म्हणून बरें कुशीक लोक वस्ती आशिल्ल्यान कोणाक कांयच दुखापत जाली ना. उजो पालोवपी दळान उजो पालोवपाक यश मेळयलें. ह्या बेकायदेशीर स्क्रॅप यार्डाचेर थळाव्यांनी सांगलें की कितल्योश्योच कागाळी केल्यो, पुलीस कंप्लेंट केली, पूण येतात, पळयतात, वतात, कोण कारवाय करिनात. सगळो रस्तो आडून कामां करतात. तांचे कडेन उजो पालोवपी यंत्रूय ना. हे एक दीस जावपाचे आशिल्ले ते राती घडले. हांगा बेकायदेशीर स्क्रॅप यार्ड चलतात. हाचेर कारवाय कशी जायना असो प्रश्न लोकांक पडला. हो उजो पालोवपाक यश आयलें म्हणून बरें जालें, नाजाल्यार कितें जावपाक शकता आशिल्लें अशें थळाव्यांनी उक्तायलां. आमी येता पळय तेन्ना गाडयो भितर आसता, कोणी कितें जालो, टँकर आहा, कितें जालो काय ना, सगळे रस्त्यारूच दवरता. तांकां सांगलें बाबा कर, ते केन्ना आयकना. तांणी सांगलें न्हू बाबा आमकां त्रास करता म्हणून हें कितें करता, पुलीस येता, ते मागीर भितर दवरता, परत 2 दिसांनी परत तशेंच स्टार्ट तेंचें. अशें चल्लां तेंचें, काय ना, सिस्टम कांयच ना सर. पूण रस्त्यार आतां तुमकां स्क्रॅप यार्ड घालता म्हणून तुमी कितें तरी कंप्लेन बी केल्ली? कंप्लेन हांव एक फावट गेल्लो हांगा हेल्थान, ताका सांगलें बाबा हांगा कितें केन्ना कचरो आसता न्हू ते पेटयतात, थर्माकोल जाल्यार कितें जालें न्हू पेटयता. सगळे धुंवर कितें जाता, घरान वयता, घरान धाकटे भुरगे आहा तांकां त्रास जाता म्हणून हांव गेल्लो आयडीन. मागीर ते सांगपाक लागले पणजी वच, थिंगा वच म्हणल्यार हांव सोडून दिलो. मागीर आमी डेली म्हणल्यार कोण आमी कामां आसता, कोण भुरगे आहा, कितें आहा, डेली हेंचे फाटी लागले जाल्यार आमचे रोजगार कशें चलतले, ते खातीर आमकां आशीवाडा बेतोडे हांगा ताका स्क्रॅपाक उदो लागला म्हणून कॉल येयले. आमकां कॉल फायर कंट्रोल पणजेच्यान दिले. आमी ताबडतोब येयले. पळय जाल्यार हांगा लोकवस्ती इतकी आसा की सगळें कंजस्टेड, येवपाक खूब टायम लागलो, बारीक वाट त्या कारणान. आनी मागीर आमकां फोंड्यासून येयली गाडी, प्लस मडगांवसून गाडी येयली. आमी 3 फायर स्टेशनासून गाडी येवन आमी हांगा फायर कंट्रोल केल्लो आसा. सद्या आमी अजुनूय चालू आसा आमी कंट्रोल करपाचें. JCB हाडलेली आसा. प्लस इतकें सांगता की हांगा खूब त्रास जाता येवपाक, कित्याक बारीक वाडांनी वस्ती आहा लोकवस्ती खूब आसा हांगा, त्या कारणान खूब त्रास जाले आमकां येवपाक. आतां सद्या अंडर कंट्रोल आसा फायर. काम चालू आहा. आनी आमचे हे फोंड्या गाडी आनी पुणे गाडी हांगा आसा, काम चालू आसा. कितले बॉम्ब यूज केले? सद्या आमी 1,20,000 सुमार उदक यूज केल्लें आसा. तब मैं अपने लड़के लोग को डेली 2 लड़के लोग को यहाँ गेट पे डेली पर नाइट की ड्यूटी का पैसा देता था कि नाइट में आप रखवाली करो, सिर्फ उसका पैसा मैं दूंगा, डे में आप कुछ नहीं करोगे, नाइट में सिर्फ मैं कम से कम 15 से 20 दिन कंटिन्यू नाइट में लड़के लोग को डर की वजह से मैं नाइट में ही काम करवा रहा था. 2 लड़के को, बाकी सबको डे में कर रहे थे हम लोग. मुझे डाउट था, लेकिन अभी ये डाउट कम हुआ तो मैंने बोला चलो कोई बात नहीं, ऊपर वाले के भरोसे छोड़ते हैं, गलत होगा तो कभी भी होगा. और वही हुआ जो डर था मुझे. पूरा रोड में डाल के रखा, हम डेली बोलता है उसको, निकालता ही नहीं. देखो पूरा ओपन प्लेस में भी हमको गाड़ी रुकाने के लिए जगह नहीं है. ये देखिए सीट में बोला तो उसको, ये सीट भी कैसा डाला हुआ है देखिए. 4 मीटर का रोड है, ये 4 मीटर का रोड किधर है इधर. ये पूरा देखिए इधर पूरा वेस्ट माल, पूरा वेस्ट रखा है. हाँ इधर घर है. अब ये घर हमारा बसता था, पूरा जल के जाता था. ये मेरा अपना घर है. इधर आइए, इधर देखिए, ये आग कंट्रोल नहीं हो रहा है अभी तक. ये आग कंट्रोल नहीं हो रहा है. देखिए आग, देखिए अब इधर से आग लग गया तो ये पूरा कुछ भी नहीं बचेगा इधर. आता बारीक बारीक बाल भुरग्यां हांगा आता घराक बी केन्ना आजून जालें की आमी करता आसले. लागता आमच्या भुरग्यां भितर रातोळ्यात घेवन पळय थंय. राती हांगासर जवळ जवळ 3:00च्या दरम्यान एक इनलिगल स्क्रॅप यार्ड आसा आनी त्या इनलिगल स्क्रॅप यार्डाक उजो लागलेलो आसा. आनी त्या उज्याच्या हेतून इतलो प्रादुर्भाव आशिल्लो की थंयसर जवळ जवळ म्हाका दिसता 7-8 सिलिंडर फुटले आनी आख्खी ते जाग्या वयली वस्ती आसा ती जागी जाल्ली. आनी जवळ जवळ दीस जायसर ती वस्ती जागी आशिल्ली. आनी त्या जाग्यार म्हाका दिसता 15 पेक्षा मायज फायर ब्रिगेडीच्यो गाडयो येवन तो उजो पालोवपाक आटोक्यांत हाडपाचो प्रयत्न करी, पूण आजून मेरेन तो उजो आसा तो आटोक्यांत येयल्लो ना. आनी अशा जाग्याचेर हे स्क्रॅप यार्ड आसा पळय न्ही ते इनलिगल कंडिशनान आसा. आनी आमी पंचायतीक वारंवार ते आमच्या बेतोडे पंचायतीक जितली इनलिगल स्क्रॅप यार्ड आसा तेजेर एक्शन घेयात आनी ती बंद करा म्हणून सांगता. तरी आसतना पंचायतीच्या आशिर्वादान म्हाका दिसता पंचायतीच्या आशिर्वादानूच इनलिगल तुगेली स्क्रॅप यार्ड चलता. कित्याक तर हांवें गेले ग्रामसभेकूच 8 दीस जावना कोणाल्या वार्डात कितली स्क्रॅप यार्ड आसा
आनी कितली इनलिगल आसा आनी कितली लिगलायज आसा अशें विचारलें तेन्ना म्हणूं लागलें आमच्या पंचायती एरियेक लिगल अशी स्क्रॅपयार्डां ना, तेन्ना सगळी आसा तितली इनलिगल पूण आमी तेजेर कारवाय करूंक शकना अशें म्हणून आमकां पंचायतींतल्या त्या ग्रामसभेक उतर मेळ्ळें. पूण हांव कितें म्हणटा, भायले लोक येवन जर तर हांगा इनलिगल स्क्रॅपयार्ड चलयता आनी आमचो तेज्या पासून आमच्या गांवाक धोको आसा. धोको म्हणजे आतां राती जर तर हांगा पॉयझनस जर तर त्या हितून कितें आशिल्लें आनी लोक साखर झोपेत आशिल्ले अशें कारण टायमार जर तर हांगासर एक्सिडेंटल केसान जर तर शेकड्यांनी हांगासरले वाड्यावयले लोक जर तर मेल्ले जाल्यार इनलिगल स्क्रॅपयार्ड चलयता पळय न्ही ते आपल्याचेर जबाबदारी घेवचे नाशिल्ले आनी पंचायत आपल्याचेरूय जबाबदारी घेवचे नाशिल्ले, कित्याक आमी दिवना म्हणटाले आशिल्ले ते, जाल्यार हेजेर एक्शन घेवपाची आतां तातडीची गरज आसा. म्हाका सांग ह्या लोकवस्ती आतां इतलो मदीं उजो लागप म्हळ्यार इतले डेंजर आनी घरांचे तेका तेकोन आसा ही म्हाका दिसता हे जाय तरी मेन म्हळ्यार तेणी इतलोच हें करपाचो की मदीं हें हांगासर स्क्रॅप यार्ड दवरप न्हू, कशेंच घरा मदीं ते खंयचे तरी भायर व्हरपाचे. हांगा हे आमकां स्क्रॅप नाका. आपल्या त्या दिसा हेजे पयलीं पंचायतीक कळयल्लें आसा, स्क्रॅपाचे बद्दल खूब चर्चा जाल्ली आसा. कारण भायरचे पळय स्क्रॅप यार्डाक उजो लागलो की तेजे प्रॉब्लेम जाता हे सगळ्यांक खबर आसा, सरकाराक खबर आसा आनी ते त्रास कोणाक जाता. मागीर ते पोलीस डिपार्टमेंट फायर ब्रिगेडीक इतले त्रास जाता की ते उजो आटोक्यार हाडून सामान्य लोकांक वाटोवपाक. अशेंच आमचे हे अशा जाग्याचेर आशेवाडे म्हणटा त्या सरावंडींग एरिया तुमी आतां पळयत जाल्यार सगळें निसर्ग संपन्न आमचो हो बेतोडा गांव आनी ह्या बेतोडा गांवान आशेवाडा म्हणटा तो एक पयलीं हांगासर एक ग्रावंड आशिल्लो आनी गोरवां चलताली. असो हो वाड्यार एक कोणी तरी एक जमीन मालकान जमीन विकून हांगा ही वेगळीच वस्ती तयार जाल्ली आसा. पूण ती जरी जाली तरी आसतना त्या जाग्याचेर रावपी वस्ती आसतना त्या जाग्याचेर स्क्रॅप यार्ड जाल्ले आसा आनी ते बी इल्लेशे न्ही, बारीक न्ही. तर तुमकां फाटल्यान दिसता आसतलें आज जो 3 उजो पेटलेलो तो आज ही वरां म्हाका दिसता सादारण 11 जाले दिसता. तरी आसतना ह्या तेजे धुंवळ जो पळय आसा तो चालूच आसा. आमी त्या जाग्याचेर आमी जरी लेट येयले तरी त्या जाग्यार वचून येयल्या आनी त्या मालकाक जरी तेजें स्क्रॅप जळ्ळें तेजें आमकां वायट दिसता, पूण अशा जाग्याचेर तेजें स्क्रॅप घातलो म्हणून चड वायट दिसता. गोंयची गिरेस्त सांस्कृतीक आनी धार्मीक परंपरे खातीर नांव आशिल्ले हे परंपरेचो गौरव मनयतना गोवा आध्यात्मीक महोत्सव व्हडा उमेदीन मनयलो. सद्गुरू फावंडेशन आनी श्रीदत्त पद्मनाभ पीठ हांच्या संयुक्त आयोजीत केल्ल्या ह्या महोत्सवात राज्याचे आध्यात्मीक दायज दाखयले. ह्या स्पिरिच्युअल फेस्टिवल खातीरच्या केल्ल्या कामाचो वावर पळोवन गोंय राज्याच्या मुखेलमंत्र्याचे डॉक्टर प्रमोद सावंताचें नांव वर्ल्ड बूक ऑफ रिकॉर्ड हातूंत तांचें नांव नोंदयलें. ह्या खातीर सद्गुरू ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीन तांकां शुभेच्छा दिवन तांची तोखणाय केली आनी मुखेलमंत्र्यान आभार मानले. आमच्या गोंयांत एक उत्तम मुख्यमंत्री जे आहा ते लाभलेले डॉक्टर प्रमोद सावंत, त्यांचो जो सपोर्ट आसा तो पळयलो जाल्यार म्हाका अशें दिसता की आमी सगळे गोंयकार खरेंच आयज व्हडले जावपाची गरज आसा तेंचे ज्या पद्दतीने कार्य पळयलें जाल्यार. आनी आयज म्हाका आनंद ह्या खातीर दिसता की वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्यांनी केलेले जे कल्चरल, स्पिरिच्युअल आणि एकंदरीत सगळे इकॉनॉमिकल ग्रोथ जी आसा ती गोंयची त्यांची कोणीतरी नोंद घेतली आणि आयज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आमचे डॉक्टर प्रमोद सावंत यांचे नाव दर्ज झाले. यापेक्षा मोठो दीस म्हाका दिसना गोंया खातीर आसतलो कसो. आयज जगार आमच्या प्रमोद सावंतचे नाव वयता आणि आमकां अभिमान या खातीर दिसता की आमचो एक गोंयचो सुपुत्र जगभर त्याची कीर्ती जी आहे ती कामाची वयता. एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम ते एकदम ग्राउंड लेवल पासून वयर सरलेले एक उत्तम कार्यकर्ते. त्यांची एज पळयली जाल्यार भविष्य त्यांचे खूप व्हडले उज्वल आसा आणि हांव आशा करता की आयज गोंयाचेच न्हू तर भारताचेही नेतृत्व जे आसा ते करण्याची क्षमता असलेली अशी व्यक्तित्व या खातीर हांव हे म्हणटा. कित्याक त्यांची एज पळयली जाल्यार तशी व्हडली एज तांकां ना, परंतु या तरुण वयात एक डॉक्टर आसलेलो एक वेल एज्युकेटेड मनीस आयज येदे व्हडल्या खुर्चेर बसला आणि उत्तम आपली कामगिरी जी आहा ती आपल्या राज्या खातीर करपाचो प्रयत्न करता. आयज जितके जे लंडनची जी टीम येयल्ली आसा तांकां हांव धन्यवाद म्हणटा. त्यांनी पुराय गोंयांत तांच्यांनी ऑर्गनायज केल्या आणि या कार्यक्रमाच्या निमित्तान वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड हो स्वामीजी खास करून पुराय टीम हांच्यांनी इनिशिएटिव्ह घेतली आणि गोंयांत जे सुरू आशिल्लें इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट ह्या तिनाय कामां खातीर म्हाका जे वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड हाचे जे सर्टिफिकेशन ऑनर दिलो
त्याबद्दल हांव मनापासून तांचे खूब खूब अभिनंदन करता. गौ आ यानी गाय माता का आगमन, गाय माता के भूमि पर आगमन हमारा हुआ है, इसलिए महाराज जी ने गौ आ यही गोवा है ऐसा हमें स्वामी आशुतोषानंद जी महाराज जी ने कहा. तो संतों की वाणी जो है वो हमें ये आशीर्वाद प्रदान करती है कि गोवा की भूमि की सही पहचान जो है वो अभी जैसे माइकल लोबो जी कर रहे हैं, हमारे सिकवेरा जी जो सरपंच है, ये दोनों व्यक्ति ऐसे उन्होंने सब कुछ यहाँ करने का हमें शब्द दिया. और जो जो तैयारी है महाराज जी ये सब इन्होंने ही करी है, हमारा तो नाम हो रहा है लेकिन और आज जो करंगुट कोड़ी गुट यानी कलंगुट इस भूमि पर हम यहाँ उपस्थित हैं, तो यहाँ सबका स्वागत और हमारे सारे जितने भी योग साधक हैं उनका स्वागत है. अभी यहाँ सूर्य को अर्घ्य दिया जाए. संतों के चरणों में आगे आने के लिए प्रार्थना करता हूँ. गोंयांत संघटन सृजन अभियान सुरू करपाचें काँग्रेसीन थारायलां. हातूंत कट्टर काँग्रेसवादी हाचो समावेश आनी तांचे अडचणी तांचे विचार घेवन जेंकां बरें काम करून संदी मेळोंक ना अशें कार्यकर्त्यांक संदी दिवपाचो प्रयत्न करतले. तातूंतल्यान बऱ्यो अध्यक्ष वेंचून काडटले अशें पत्रकार परिशदेंत निरीक्षक डॉक्टर शोभा ओझा हांणी सांगलें. काँग्रेसीच्या तळागाळांतल्या कार्यकर्त्यांक जाय ती मदत, त्यांचे प्रश्न सुटावे करपाक तशेंच कार्यकर्त्यांक पक्षांत सामील जावपाक प्रोत्साहन दिवप. चडशा राज्यांनी आमी ही संघटना करून ताचो फायदो पक्षाक जाला अशें सांगलें. ह्या संघटनेचो उद्देश कितें तर काँग्रेस पक्षाक घटमूट करपाक ह्या अभियानाचो फायदो जातलो अशें डॉक्टर शोभा ओझा हांणी सांगलें. To be with all of you this afternoon, और this सृजन अभियान, संगठन सृजन अभियान, जैसा कि आपको शेख साहब ने बताया कि संगठन सृजन अभियान कांग्रेस पार्टी ने पिछले AICC सेशन में इस बात का निर्णय लिया कि संगठन को किस तरह से मजबूत किया जाए, संगठन में जवाबदेही कैसे तय की जाए, संगठन में अध्यक्ष एक आम सहमति से कैसे बनाए. ऐसे में संगठन सृजन अभियान सबका विचार आया कि एक ऐसा अभियान चलाया जाए पूरे देश में जो कि हर कार्यकर्ता से पूछ के, हर कार्यकर्ता की सोच को, हर कार्यकर्ता किस नेता को अपना नेता मानना चाहता है ऐसे व्यक्ति को जिला अध्यक्ष बनाया जाए और पूरा कांग्रेस परिवार जिस व्यक्ति के लिए रिकमेंड करेगा वही जिले का अध्यक्ष हो. और साथ ही साथ जिले का अध्यक्ष होने के लिए किसी भी व्यक्ति के लिए एक सच्चा कांग्रेसी होना बेहद ज़रूरी है कि कांग्रेस पार्टी में उसकी विचारधारा कांग्रेस पार्टी की होनी चाहिए और वो कांग्रेस से छोटे कार्यकर्ता को अपने साथ लेके चल सके, आम जनता की समस्याओं को उठा सके, उनकी आवाज़ बन सके, हर तबके के व्यक्ति को साथ लेके चल सके. एक ऐसे व्यक्ति को कांग्रेस का अध्यक्ष बनाना है और उसी के चलते संगठन सृजन अभियान लॉन्च किया गया. देश के कई राज्यों में ये हो चुका है और हमने देखा इसके रिजल्ट्स बहुत अच्छे आ रहे हैं. बहुत ऐसे लोग निकल के आ गए हैं जिनको शायद कभी मौका नहीं मिलता, पर संगठन सृजन अभियान के चलते उनको मौका मिला क्योंकि कार्यकर्ता चाहता था, एक आम व्यक्ति उनको चाहता था और इसलिए वो निकल के आए. तो ऐसे में बहुत ज़रूरी है कि जो नॉर्थ गोवा में भी हम हर व्यक्ति से बात करें. आने वाले 8 दिन मैं यहीं हूँ और आप मेरा टूर प्रोग्राम भी ले सकते हैं, आपको दे देंगे हम. और हम छोटे से छोटे कार्यकर्ता से लेके बड़े नेता, एक्स MLA, एक्स MPs, एक्स CMs, जो चुनाव लड़ चुके हैं, जो संगठन में काम कर रहे हैं, सभी व्यक्ति से चर्चा करेंगे और मीटिंग्स भी करेंगे. हर ब्लॉक में जाके 1-to-1 भी चर्चा करेंगे जिससे कि कोई भी व्यक्ति को ये ना लगे कि वो किसको रिकमेंड कर रहा, वो बात बाहर आएगी तो कोई नेता उससे द्वेष पालेगा, ऐसा ना हो. इसलिए हर व्यक्ति से इंडिविजुअली 1-to-1 भी चर्चा करेंगे और निश्चित ही मेरा पूरा विश्वास है. मैं पहले भी उड़ीसा से लेके तमिलनाडु तमाम जगह गई हूँ इसी अभियान के चलते
और इसके बाद हमको अपनी रिपोर्ट देनी रहती दिल्ली, और महीने भर के अंदर नया अध्यक्ष बन जाता है और वो सर्वसम्मति से बनता है। तो इसलिए उसको भी काम करने में आसानी रहती है। हर व्यक्ति को लगता है कि मेरा कोई योगदान है इनको बनाने में, तो इसलिए वो भी साथ मिलकर कंधा से कंधा मिला के काम करता है। कुल मिला के उद्देश्य कांग्रेस को मजबूती देना है, जवाबदेही तय करना है, हर छोटे से छोटे कार्यकर्ता को इंक्लूड करना है अपने संगठन में, और साथ ही डिसेंट्रलाइजेशन ऑफ पावर है कि कोई ऊपर से नहीं बनेगा, नीचे से बन के आएंगे, और ज़्यादा जवाबदारी जिलाध्यक्षों को आगे आने वाले दिनों में मिलेगी। लोकल टिकट्स में उनका एक बहुत बड़ा रोल रहेगा, मतलब जहाँ कर्तव्य और जवाबदारी दोनों साथ साथ चलते, दे गो हैंड इन हैंड, सो राइट्स एंड ड्यूटीज गो हैंड इन हैंड। सो वेल they will perform the duty well, they will also have the right to choose people for various elections in the Congress party. देऊळमळ साकोर्डा येरादारी करपी पुलाची अवतिकाय जाल्ल्यान थळाव्यांनी काळजी उक्तायल्या. कितलेशेच दशक फाटीं खण येरादारी खातीर बांदिल्लो हो पूल आतां जर्जर स्थितीत आसा आनी हाची तपासणी करून दुरुस्त करपाची मागणी केल्या. तांच्या म्हणण्या प्रमाण हो पूल जर्जर स्थितीत आसा आणि तो कितलेशेच दशक फाटीं खण येरादारी खातीर बांदिल्लो. PWD अभियंत्यांनी पुलाची तपासणी करून तज्ञ पंगडा वांगडा पुलाचे ऑडिट करपाची गरज आसा अशें ताणें सांगलें. पुला सकयल स्लॅबाचो प्लास्टर पडटा. देऊळमळ साकोर्डे हांगासर आसा. तुमी जायत्या वेळार पळयता आसतले हांगा कितलींशींच वर्सां पयलीं हो मायनिंगाक लागून हो पूल धाकटोसो ब्रीज बांदलो आनी आतां ह्या ब्रिजाची कंडिशन पळयल्यार सामकी वर्स्ट जाल्ली आसा. तुमी जर फाटल्यान पळयता जाल्यार ते ब्रिजाचे सगळी हे सिमीट सगळें पडलेलें आसा, कॉन्क्रीट हे पडलेलें आसा आनी सगळ्यो सोरयो दिसपाक लागला एके सायडीन. आनी हो पूल सामको आतां एसेन्शियल जाल्लो आसा. कारण कितें म्हटल्यार थंयसर बोळकणे पूल आसा तो आतां सद्या इनकम्प्लीट जाल्लो आसा. कारण हांगा तांबडे सुर्ला हे महादेवाच्या टेम्पलाक देवाच्या टेम्पल पळोवपाक आनी देवाचें दर्शन घेवपाक खुबशे गोंयचे न्हू, गोंयच्या भायरचे आनी ट्युरिस्ट बी खूब येता. आनी हे लोक आतां तो ब्रीज बंद आसल्या कारणान हे रोड हेका हाडटा, युजान हाडटा. आनी हो ब्रीज म्हणटा तो सामकोच एसेन्शियल आसा. आनी तेज्या फाटल्याचो आनी एक ब्रीज आसा, ते बॅरिकेड नाशिल्ली ती आमी जेन्ना मिडिया मार्फत जेन्ना सरकारा कडेन पावयली तेन्ना बॅरिकेडीचें काम जाल्लें आसा. आमी ह्याच हितूच्यान परत एकदां गोवोरमेंटा कडेन रिक्वेस्ट करता की ह्या ब्रिजाची मातशी डागडुजी करची, जेणे करून भायले ट्युरिस्ट लोक येतात, प्लस गांवचे लोक येता वयता येरादारी वयता. हो पूल म्हणटा तो व्हेरी एसेन्शियल आसा आनी हेजी मातशी मेंटेनन्स करचें, जेणे करून हांगासरल्या लोकांक सेफ आनी ट्युरिस्टाकूय सेफ वचपाक मेळटलें. आनी जर हो ब्रीज जर समज कितें जालो जाल्यार लोकांक बरो भोंवताळ मारून गांवांत वयचें पडटलें, परत ट्युरिस्टाकूय त्रास जातले. कारण तो ब्रीज आसलो पळय, बोळकणेचो ब्रीज आसा पळय न्ही, तो कॉन्ट्रॅक्टरान बरो बेगीन हे केल्लो 2-3 म्हयन्या भितर तेणी उबो केल्लो. खरें म्हटल्यार ताका कॉंग्रेच्युलेशन. पूण कांय जे त्रुटी उरल्या त्यो मातशे सॉल्व करून तो पूल कार्यरत करचो असो हांव गोवोरमेंटाक कडेन मागता. आनी ह्या मिडिया मार्फत हांव गोवोरमेंटा कडेन नजरेक हाडून दिता. कारण हांगा ह्या तांबडे सुर्लाक लोक तांबडे सुर्लाचें देवूळ पळोवपाक खुबशे लोक येता, ट्युरिस्ट येता. ताका लागून ही मातशें बेगीनच्या बेगीन ह्या ब्रिजाची मेंटेनन्स करचें आनी तशेंच तो ब्रीज आसा तो बेगीन कंप्लीट करून चालू करचो अशी हांव सरकारा कडेन विनंती करता. बोलकर्णे हांगाचो पूल तांबडी सुर्ला आनी साकोर्डा गांव पंचायतीक भेट दिवपा खातीर प्रवासी आनी पर्यटक वापरतात. तो दुरुस्तीच्या कामाक लागून वाहनां खातीर तात्पुरतो बंद आसा. हाका लागून येरादारी देऊळमळ पुला वयल्यान वळयल्या. पूण हो पूल आतां 50 ते 60 वर्सां पोरणो आनी जर्जर अवस्थेत आसा. लोखंडी वाराव कलमल्यात आनी स्लॅबाचो प्लास्टर पडटा. देखून प्रवासी आनी पर्यटकांच्या सुरक्षे खातीर बेगोबेग तपासणी करून दुरुस्त करचो अशें सरकारा कडेन मागलां. आनी आतां आमी आसा देऊळमळ साकोर्डा हांगा. आनी हो पूल तुमी पळोवंक शकता. हो मायनींग कंपनीन 1950 ते 60च्या एरेन अंदाजान बांदिल्लो फॉर टू ट्रान्सपोर्ट मायनींग आयर्न ओर. ताजे नंतर हो पूल तसोच आसा. कोणें हाका रिपेरींग करना आनी कांय मेंटेनन्सूय करना. तांबडे सुर्ला वचपाचो जो बोळकणेचो रस्तो आसा तो सद्या पुलाक काम चालू आशिल्ल्यान बंद आसा. सगळो ट्रान्सपोर्ट आतां ह्या पुला वयल्यान चलता. आनी हे पुलाचें सिच्युएशन तुमी पळोवंक शकता. सगळे हांगा ह्यो सोरयो सामक्यो भायर सरल्या आनी हो पूल सामको डेंजर परिस्थितीन आसा. सगळे हांगा स्लॅब
सगळं भितरले सेंटरींग सगळं दिसता, प्लास्टर सुटला, बस तुम्ही ते पळोवंक शकता, मोठो क्रॅक ते दिसता. आनी बाकीचे कडेन काम सगळें आतां सगळं डॅमेज जाल्लो आसा. ब्रीज सरकारा कडेन मागता की तांणी हो ब्रिजा कडेन काम हांगा पळोवचें, जाता तितले बेगीन हो रिपेर करचो आनी खंयची दुर्घटना घडच्या पयलींच हाजेर मातशें कितें तरी टेम्पररी सिच्युएशन एक सोल्युशन काडचें. आदलो मोगो पक्षाचो फुडारी केतन भाटीकर हांणी मोगो पक्षाक राजीनामो दिवन काँग्रेस पक्षांत वचपाचो निर्णय घेतला आनी येता ते 24 तारखेर काँग्रेस पक्षांत रितसर प्रवेश करतलो अशें पत्रकार परिशदेंत सांगलें. पत्रकारांनी विचारलें, तुमकां मोगो पक्षाच्या कार्यकर्त्यांचो सपोर्ट आसतलो काय ना? प्रश्नाक जाप दिताना भाटीकरान सांगलें, फाटल्या निवडणुकेंत स्वतंत्र रावन म्हाका बरी मतां पडली. ती कशी? लोकांचो विश्वास आनी केल्लें काम आनी तांचो तेंको आसा हें निश्चित अशें म्हटलें. काँग्रेसीत प्रवेश केल्या नंतर तुका तिकेट पक्की? तर सांगलें तो तांचो निर्णय आसतलो. बरेंच जातलें. तरी दुसरे पक्षान वयता, सो तुमचे बरोबर आनी कोण वयता बीन? ना, तशें कांय चिंतूना आमी. तांकां म्हजो रिस्पेक्ट आसाच, पण थोडी डिसिजन हांवें घेतल्या ती आतां घेवना, तुमच्या फुड्यानूच घेतले हांवें. आनी ती कित्याक जाल्या ते तुमकां सगळें खबर आहा. ताजे पास्टान म्हाका वचपाचें ना. सो ते ZP टायमार जाल्ले जानेवारी 11 तारखेक. सो आमच्या खंयच्याय परिस्थितीन फुडें वचपाक जाय आनी त्या प्रमाणे आमी 24 तारखेक सांजचे 3:30 पोंडा यार्डान सेलिब्रेशन हॉलान आमची जॉयनिंग जातली. पयशे आयले ते MG तुम्ही पयलीं MG नाशिल्ले आनी MGचे सगळे कार्यकर्ते तुजे फाटल्यान आशिल्ले. आतां खंय तरी तूं एके पार्टींतल्यान दुसरे पार्टीन वता, ते सगळे जे MGचे आसा ते कार्यकर्ते तुज्या फाटल्यान आसतले. पळय कशें आसा, कोण आसतले कोण ना हाजेर हांव कांय उलोवंक शकना एट दीस मोमेंट. म्हजे बरें मागपी आसाच आनी तशें तुमी म्हणटा जाल्यार जेन्ना केतन म्हणून हांवें MG रिजायन केल्ली ती कोणाक फटिंगपणां करून नाशिल्ली. सांगून प्रेसाक सांगून MGचे कार्यकर्ते, MGचे अध्यक्ष, MGचे मंत्री हांकां सगळ्यांक सांगून डिसिजन घेतलें आनी तेच्या नंतर आमी इंडिपेंडंट लढले. हें तुमी विसरूं नाकात. आमी इंडिपेंडंट लढून सुद्दां आमी कितलीं मतां घेतली हे परत म्हाका सांगपाची म्हाका दिसना, कारण आमी बरी मतां घेतली, बरी म्हणजे खूबच बरी घेतली. सो तेन्ना सगळे कार्यकर्ते आशिल्लेच म्हणून घेतले. केतन म्हणून झिरो न्ही. केतना बरोबर जेन्ना खुबशे कार्यकर्ते आसता, सपोर्टर्स आसता, वोटर्स आसता, तेन्ना ती मतां पडटा. सो आय एम क्वायट शुअर ब्लेसिंग्स हे म्हाका सगळे कॉर्नरांतल्यान मेळटले. सो बाय इलेक्शनाक तिकेट फिक्स आसा तुमकां काय बेस्टेस्ट पार्टीन प्रवेश? पळय ताजेर उलोवया टायम आयले की, जातलें कितें तरी बरेंच घडटलें. पळय एक याद धर, हांव काँग्रेसीन प्रॉमिस केलें तुमकां. आमी उलोवया ताजेर, सगळे येतले आतां टायम येतलो तेन्ना सगळे उलोवया, डोंट वरी. आमीचो प्रवेश जावनी पयलीं ती एक नॅशनल पार्टी तांचो एक कितें प्रोटोकॉल आसता त्या प्रोटोकॉला प्रमाणे रिस्पेक्ट दिवन फुडें सरूया. कावेलोसीचे सरपंच डिक्सन वाझ हांणी पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांकां चीट बरयल्या आनी कावेलोसीच्या दोनूय दर्यादेगांचेर नवे टॉयलेट आनी वॉशरूम सुविधा बेगोबेग स्थापन करपाची मागणी केल्या. नियमीत तपासणी उपरांत सद्याच्या शौचालयाची वायट स्थिती आशिल्ल्यान गांवाचे उच्च दर्जाचे पर्यटन थळ म्हणून प्रतिमेक लुकसाण जावपाक लागला अशें वाझ हांणी सांगलें. सरकारी खर्च आसून लेगीत देखरेखीच्या उणावांचेर तांणी प्रश्नचिन्ह उबें करून पोरण्या सुविधांनी कायम स्वरुपी सुदारणा करपाची गरज आसा अशें फुडें सांगलें. आनी आमी रुटीन ऑलमोस्ट एवरी वीक जावं एवरी मंथ ऑल ट्युरिजम एरियाज आमी वयताय, जावं बिचीचेर रावंड मारताय, जावं आमी रोड सायड. आनी आमगे टॉयलेट फॅसिलिटी आमकां 2 कावेलोसी टॉयलेट फॅसिलिटीज आहाय. दे आर इन अ व्हेरी बॅड कंडिशन. हांव गेल्या त्या म्हयन्यान सांगलेलें आनी काल हाजे लेटरूय केल्या ट्युरिजम मिनिस्टर आनी काल ताका फोन करून सांगलेलो भितर सारकें बॅड आसलेलें, पूण तेमी तें आतां सारकें केलां. हांवें फोन केल्लो रोहन खंवटे एंड देन इमिडिएटली डायरेक्टर ऑल्सो कॉन्टेक्टेड मी एंड दे सेंड एंड रिपेर्ड. पूण इश्यू कितें आहा, ही आमगेली कावेलोसी बीच इज अ व्हेरी हाय एंड एंड आय एम द वन ऑफ द सरपंच. आमचें एक काम आसता जें की आमगे गांवांत कितें ट्युरिस्टांक बरें जाता तें आमी चोवपाचें. इवन दो आय एम नॉट मॅनेजींग द टॉयलेट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट हें सारकें दवरपाक. आतां पळय तुवें पळयलां तें पडटा झडटा व्हेरी बॅड. आनी आमचे इतलो फॉरेन ट्युरिस्ट येता आनी येयले म्हणटकीर तांकां एक तरी टॉयलेटाक वचपाक ही तरी फॅसिलिटीज बॅड आहा जाल्यार इट इज नॉट व्हेरी गुड. इतलो लोक आमचो येता. सो हांवें मागता सरकारा कडेन कावेलोसी आमचे दोनूय टॉयलेट आनी कावेलोसीन न्हू ऑल दीस एरियाज वी शूड हॅव बेटर टॉयलेट फॅसिलिटीज. हे टॉयलेट म्हणटा ते बरे आसपा जाय. एक कोणाक एमर्जन्सी स्पेशली लेडीज स्मॉल चिल्ड्रन दे गो टू द बीच आनी आमकां म्हण एक चेड्यांक म्हण कितें एक हें आहा ऑल्टरनेटीव आहा. बट लेडीज एंड चिल्ड्रन वॉट दे वील डू, very shameful. So I am requesting and I am demanding, since we are paying so much of revenue to the government, आमकां पळय
कितली हॉटेलां आमचे कितलो रेव्हेन्यू येता कितलो GST फारीक कोताय वॉट वी आर गेटिंग इन रिटर्न is this. So I request the government to consider Kavelosin especially as a priority and construct new toilet so that कोणी भितर सरलो बाबा एक बरो टॉयलेट आहा म्हण तरी मातशें एक नाजाल्यार otherwise it is not good. We are calling about world class tourism. What we are talking about is not even first grade. So as you पळयलां आतां कितले आहा ते bed. It is not just to go and release your pressure. It is about something where you feel comfortable and you when you go बाबा कावेलोसीन गेल्लो बरो टॉयलेट आहा म्हण बरें दिसता अदरवायज आमचें नांव पिड्यार जाता हिंगा आता मॅनेज कोण करता पहिले मरे सी द इश्यू इज द वन मोर इश्यू द गव्हर्नमेंट इज सबलेटिंग टू समबडी एल्स पयली एक कंपनी आहली ती सोडून गेला आता हे सुलभ आहा ते टॉयलेट्स दे हॅव टेकन ओवर बट आय थिंक दे आर लिटल बीट बेटर दॅन द प्रिवियस वन बट आयकलं ते प्रमाणे they will change it and they are just waiting for government some NOCs and म्हाका दिसता tourism and department they should not look to make any profit of this. This is not a profit making thing. This is something which is a basic necessity. Yes, सगळ्या लोकांक जावं लोकलाक कोण ट्युरिस्ट येता कोण पिकनिके येता गांवचो लोक येता कोण शेकाचें काम करता तेंकाय बरें सो आय थिंक इट शूड बी अ प्रायोरिटी टू हॅव अ गुड फॅसिलिटी. वागातर हांगा अल्बायली रेस्टॉरंटाक पयल्या मजल्याक उजो लागून सादारण 5 लाखां वयर लुकसाण जालें अशें रेस्टॉरंटाची धनी पुजान सांगलें. तशेंच हो उजो शॉर्ट सर्किटाक लागून आसूं येता असो अदमास उक्तायलो. पयल्या मजल्यार वताले तेन्ना म्हाका स्पार्क येयला कसो दिसलो म्हणून हांवें उजो पालोवपी यंत्र हाडपाक लायलें आनी उजो पालोवपी दळाक फोन केलो. थोड्याच वेळात म्हणजे 10 सेकंदां भितर उज्यान पेट घेतलो आनी उजो पालोवपी दळ येता म्हणसर पयलो मजलो जळोन खाक जालो. तरी कोण नासले म्हणून बरें जालें आनी तळ मजलो वाचोवपाक यश आयलें अशें सांगलें. सादारण 5 लाखां वयर लुकसाण असो अदमास उक्तायला. मैं एंटर हुई और मैं जैसे ही ऊपर गई और मैं वहाँ रुकी थी मैंने जस्ट देखा कि नीचे का जो ये फ्लावर का स्टार्टिंग है वहाँ से हल्का सा स्पार्क था. बाय द टाइम मैंने स्टाफ को बुलाया एक्सटिंग्विशर लाए ओनर हमारे जो है वो आ गए एवरीबडी हेल्प्ड अराउंड फायर ब्रिगेड्स को बुलाया गया बट वो तब तक 10 सेकेंड में आग ऐसे फैल गई तो सारा सेंटर का जो फ्लावर था वो प्लास्टिक होने की वजह से सारा बर्न आउट हो गया. आग लगने का एग्जैक्ट रीज़न क्या था? शॉर्ट सर्किट हुआ था? शॉर्ट सर्किट ही हो सकता है पॉसिबल बिकॉज और तो कुछ रीज़न है नहीं. वो जो फ्लावर था उसी में सारे वायर्स कनेक्टेड है. कस्टमर थे उसमें? नहीं, नो कस्टमर्स, नोबडी वाज हार्म्ड, माय स्टाफ इज सेफ, एवरीबडी इज सेफ. टोटल लॉस कितना है? कितना हो जाएगा कम से कम? आई हैव नो आइडिया अप्रोक्सीमेटली लाइक आई कैन नॉट से दैट राइट नाउ. सो सॉरी. लेकिन अभी लॉस क्या हुआ? नीचे का पोर्शन या खाली ऊपर का हिस्सा? ऊपर का हुआ है, नीचे एवरीथिंग इज सेफ. मोर देन 5 lakhs? मोर देन दैट है. आप ओनर हो? हाँ जी. लिया कैसे थे? नहीं, लीज पे है ये प्रॉपर्टी. लीज पे है. म्हाका कंट्रोल रूमान 1442 कॉल केले. रेस्टॉरंट बाय नेम अल्बायली वागातोर फायर इन्सिडेंट जालो. इमिजिएटली म्हापसा फायर स्टेशनाची वॉर्डर येयल्यार आहा ती आमी ती टर्नआउट केली. आमी हांगासर कॉल स्पॉटार येवन कितें पयलें हांगा अल्बायली येते रेस्टॉरंट आसा तेजे रुपाक उदो पेटलो. इमिजिएटली आमी ते फायर फायटींग स्टार्ट केलें आमच्या व्हेहिकलान आनी हे जे प्रिकॉशनरी मेजर आमी केले आनी ते फायर स्टेशन सेकेंड होतो टर्नआउट आपयलो कित्याक सायडीन ते रेसिडेन्शियल हावज आसा उदक थंय वाडूं शकता. विथ द हेल्प ऑफ आमचे एकूच हे व्हेहिकल फायर आमी एक्सटिंग्विश केलो आनी किल्यांची व्हेहिकल आहा ती आमी तें केली धाडली परत. रूट कॉज कितें कळ्ळो कितें? आमी कोणा कडेन इन्क्वायरी केली रेस्टॉरंट ते म्हणटा हो सेंटराक जो शँडिलेर आसलेलो तो म्हणटा खंय तरी सस्पेक्टेड म्हणटा कितें फ्लक्च्युएशन फास्ट कितें तरी जावन म्हणटा शँडिलेराक पेट घेतलो तो म्हणटा वयर हाजे रुपाक कितें ट्रॅवल थंय केलें रूफ जे तेजे आसा न्ही जे सायडीचे आसा तेच्या खातीर हो उदो पेटलो. सस्पेक्टेड म्हणटा ते इलेक्ट्रिकल ते म्हणटा शॉर्ट सर्किट. सो तांचे कडेन सेफ्टी मेजर बीन आसले तेंचेशी? ऑलरेडी फायर एक्सटिंग्विशर आमी पयलें ऑलरेडी तेजे कडेन फायर एक्सटिंग्विशर आसा इन्स्टॉल केले जे तेणे भायर काडून कितें ते दवरला नॉट केले फास्ट इमिजिएटली फायर जो आहा तो तेजी सिलिंगाक आहा तो आमी तो कंटेन केलो आनी 70 to 80% जी प्रॉपर्टी आहा ती आमी सेव तेजी केली. एट द सेम टायम रेसिडेन्शियल हावज आसा थंय आमी फायर जो म्हणटा तो वचपाक ते दिवना. इमिजिएट एक्शनान आमचे बाकीचे सरावंडींग आसले आमी थंय सेव केलो. तो कोण इंजर्ड बीन कोण कितें ना इंजर्ड कितें काय. आनी आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.